सायंच्या प्रतीक्षा नगरमध्ये माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत आणि त्यानंतर ठाकरेच्या शिवसेने हे आक्रमक झालेत आहेत। रामदास कांबळे यांच्या फोटोला देखील त्यांनी काळं फासले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी प्रभाकर भोगले आहेत। सर, काय सांगाल, शेवटचे तुमचं बोलणं कधी झालं? कारण की बोलणं माझं रात्री 1 वाजता त्याची एक वाजता मी त्याला फोन केला, त्याला विचारलं तू जर शिंदे गटात जात असशील तर तू माझ्या कार्यकर्त्यांना किंवा माझ्या उपशाखा प्रमुखाला किंवा माझ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना तू का कॉन्टॅक्ट करतोस? तुला जायचं असेल तर तू निघून जा, बरोबर आहे? तुला जातोयस शिवसेनेचा, तू नगरसेवक, आमचा माजी नगरसेवक आहेस, तू आमच्या शाखेची कटिबद्ध आहेस। आम्ही तुला आजपर्यंत उचलून धरला होता आणि तुला काय प्रॉब्लेम झाला? मी इथे शाखेमध्ये 24 तास बसलेला असतो। उपविभाग म्हणून मला तू माझ्याकडे काय कॉन्टॅक्ट केलंस का? मला काय सांगितलंस का तू की मला कुठून त्रास होतो? या 173 वॉर्डमधून तुला कोणाकडून त्रास झाला का? शाखा प्रमुखाकडून त्रास झाला का? गटप्रमुखाकडून त्रास झाला किंवा इतर कोणत्या व्यक्तीकडून तुला त्रास होतोय का? शाखेमध्ये तू ह्या विभागाचा नगरसेवकच आहे, ह्या विभागातल्या आमच्या शिवसेनेच्या व्यक्तीकडून तुला कोणता विरोध झालाय का? तुला आजपर्यंत मी तेच सांगितलं आहे की ह्या पुढेही जेव्हा इलेक्शन येईल त्यावेळेला तुलाच सीट देणार आम्ही, कारण तू अर्धा टर्म घेतलेली आहेस। त्यामुळे पुढचे तुला पूर्ण टर्म देण्यासाठी आम्ही तुला चान्स देणार आहोत पुढे। तर तू असं का कर? तू जर जात असेल तर तुझ्या एकटं जा, तू दुसऱ्या मुलांना कशाला कॉन्टॅक्ट करतोस? तुझ्या दम असेल तर तू एकटा निघून जा, माझ्या एकाही गटप्रमुखाला किंवा माझ्या उपशाखा प्रमुखाला तू कॉन्टॅक्ट करायचं नाही। आणि तू कशाला विचारतो? तुला जायचं तू एकटा जा ना। माझ्या उपशाखा प्रमुख, माझा तो गुरुनाथ कापडसकर उपशाखा प्रमुख आहे, माझी महिला उपशाखा प्रमुख, त्यांना विचारतो मी त्या गटामध्ये जातोय तर तुमचा काय विचार? तू कशाला विचारतो? तुझ्या धमक असेल तर तू करून दाखव ना, तू जा ना निघून। माझे इथे बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, त्यांना तू विचारण्याची गरज आहे। तू कोण आहेस? तुला इथे येऊन किती वर्ष आली? तू इथे काय तुझा ह्या विभागाशी तुझा काय कटिबद्ध होता? तू पटरीमध्ये राहत होतास। तुझ्या आमच्या ज्या वेळेला आमच्या उपशाखा प्रमुखावरती सुद्धा आम्ही अन्याय केला, कारण तुला सीट दिली का? चला, सुशिक्षित मुलगा आहे, चांगला ग्रॅज्युएशन आहे म्हणून तुला सीट दिली आम्ही, ठीक आहे, पण आता त्याचे उपकार तू आमच्यावर फेडतोयस आम्हाला न सांगता। आम्हाला कारण सांग ना पहिला। मी उपविभाग प्रमुख या शाखेचा मी कंटिन्यूस बसलेला असतो, तुम्हाला जर कारण सांगितलंच ना की मला ह्या माणसाकडून त्रास होत आहे, तू वॉर्ड क्रमांक 173चा नगरसेवक आहेस, मला इतर लोकांचा काय सांगायचं नाही। 173च्या लोकांकडून तुला कोणती इजा झाली का किंवा तुला कोणी विरोध केला का किंवा मी विरोध केला का किंवा शाखा प्रमुख केला, हे मला दाखव ना। तू कोणत्या कारणाने जातो? तू तुझ्या भल्यासाठी जातोय। तू कारण त्यांनी सांगितलं, कारण काहीच नाही सांगितलं ना, पैसा कमवण्यासाठी जातोयस ना तू जर इथे एवढे वर्ष नगरसेवक काम केलं, तुला आम्ही कधी विरोध केला? शाखेतून तुला कधी विचार केला आम्हाला कॉन्ट्रॅक्टचे पैसे दे, कशा केला? शाखेच्या संदर्भात पण आम्ही काय विचारला नाही त्याला। तू काय करतोस ते आम्ही त्याला मान्यता देतो, त्याला कुठच्या गोष्टीला आजपर्यंत आम्ही विरोध नाही केला। रामदास कांबळे म्हणेल ओके यस, रामदास कांबळेने केला ओके वस, असं आम्ही आजपर्यंत रामदास कांबळेच्या कोणत्याही कामात विरोध न करता आज तुला आम्ही खांद्यावरती घेतला आणि आज तू आम्हाला न सांगता जातो। कारण सांग ना तू। मी स्वतः बसलेलो आहे, शाखा प्रमुख आहे, मी उपविभाग म्हणून स्वतः इथे उपस्थित आहे। तू कारण सांगून जा ना, ठोस कारण की मला हा त्रास झाला, मी निघून जातोय शिंदे गटामध्ये। तुम्ही जसं म्हणतात त्यांनी अजून कार्यकर्त्यांशी संपर्क देखील साधला होता, पण नक्की काय म्हणजे संपर्क त्यांनी साधला? फक्त एवढं साधलं त्याने की मी दुसऱ्या पक्षात जातोय तर तुम्ही माझ्याबरोबर येणार? बाकीच्या कार्यकर्त्यांना पण विचारलं का? विचारलं, माझ्या उपशाखा प्रमुखाला विचारलं, माझ्या महिला उपशाखा प्रमुखाला विचारला, शिवसैनिकांना विचारलं त्याने की महिला शाखा प्रमुख काय होते त्यांना पण विचारलं त्याने की बाबा मी काय करायचं, म्हणजे मी जातोय तर तुमचं काय विचार? तर ते म्हणाले आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहेत आम्ही, आणि जे गेलेत भरून ते कसे गेलेत, त्यांना काय कॉन्टॅक्ट, साफसफाईचा कॉन्टॅक्ट, कोणाला काय असं काय थातूर मातूर कामं देतो, ही म्हाडामध्ये 2 पैशाची कामं देतो, त्या लोकांना धरून तो आता गेलेला आहे। तो ठोस माझा ह्या शाखेचा निष्ठावंत जो शिवसैनिक आहे, गटप्रमुख आहे, तो त्याच्याबरोबर गेला। आता जे गेले ते धरून बांधून घेऊन गेला असेल कोणते, अजून आम्हाला त्याची लिस्ट नाही माहिती आहे। पुढची भूमिका काय असणार? कारण की आता भूमिका इथं शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवाय कोणता पर्याय नाही ह्या विभागाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इकडे 1979 पासून आम्ही रुजवलेली आहे आणि या विभागामध्ये फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच, फक्त दुसऱ्या कोणत्या पक्षाचा झेंडा लागणार नाही। नक्कीच हे होते आपल्यासोबत, आणि आपण जर बघितलं या बालेकिल्ल्यामध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेचा झेंडाच पडणार अशी प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामन अमित शिगवणसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।